खंड 6 भाग 1 भगवान बुद्ध आणि त्यांचे समर्थक. बिंबिसार राजाचे दान. बिंबिसार राजा हा तथागतांचा फक्त अनुयायीच नव्हता, तो त्यांचा परमभक्त आणि त्यांच्या धम्माचा एक प्रमुख आधार होता. उपासक झाल्यावर बिंबिसारने विचारले, भिक्खू संघासह भगवान उद्या माझ्याकडे भोजन करण्यास संमती देतील का? तथागतांनी मूक राहून संमती दर्शवली. आपले निमंत्रण स्वीकृत केले गेले आहे असं समजल्यावर बिंबिसार राजा आपल्या आसनावरून उठला. त्याने तथागतांना अभिवादन केलं आणि त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घालून तो निघून गेला. रात्र संपताच बिंबिसारने उत्तमोत्तम भोजनाची सिद्धता केली आणि वेळ होताच तथागतांना तो म्हणाला, भगवान, वेळ झाली आहे, भोजन तयार आहे. तथागतांनी 2 प्रहर होण्यापूर्वी चिवर परिधान केले. उत्तरीय आणि भिक्षापात्रांसह पूर्वजटील भिक्खूंसमवेत त्यांनी राजगृहात प्रवेश केला. तथागत बिंबिसार राजाच्या महालाकडे निघाले. तिथे गेल्यावर त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते भिक्खूंसमवेत बसले. बिंबिसार राजाने पंक्तीच्या प्रमुख स्थानी असलेल्या तथागतांना आणि उपस्थित भिक्खूंना स्वतः हाताने भोजन वाढले आणि तथागतांनी भोजन झाल्यावर आपले भिक्षापात्र धुवून स्वच्छ करताच बिंबिसार राजा त्यांच्याजवळ जाऊन बसला. त्यांच्याजवळ बसल्यावर बिंबिसार राजा विचार करू लागला, तथागतांची निवासाची जागा कुठं बरं निवडावी? गावापासून फार दूर नको आणि अगदी जवळही नको. त्यांना भेटण्यास जाणाऱ्या लोकांना फार सोयीस्करपणे आणि सुगम अशी ती असावी. दिवसा गजबजलेली नाही अशी शांती, रात्री जनसंमर्दनापासून दूर एकांतात आणि निवास वृत्तास अनुकूल अशी असावी. बिंबिसार राजाला मग आठवले, माझे वेळुवन उद्यान गावापासून फार दूरही नाही आणि जवळही नाही, शिवाय येण्या जाण्यास सोयीस्कर आहे. बुद्ध प्रमुख असलेल्या भिक्खू संघाला मी हे वेळुवनाचे दान दिले तर? मग बिंबिसार राजाने पाण्याने भरलेले सुवर्णपात्र घेऊन भगवान बुद्धांना दान देताना तो म्हणाला, आपण ज्याचे प्रमुख अंग आहात त्या भिक्खू संघाला माझे वेळुवन उद्यान मी दान देतो आहे. तथागतांनी या उद्यानाचा स्वीकार केला. तथागतांनी नंतर प्रवचन करून बिंबिसार राजाला उत्साहित, उद्युक्त आणि आनंदित केले आणि आपल्या स्थानावर उठून ते निघून गेले. या प्रसंगानंतर तथागतांनी प्रवचन करताच भिक्खूंना सांगितलं, भिक्खूनो, या उद्यानाचा स्वीकार करण्यास मी तुम्हाला अनुमती देतोय. अनाथपिंडकाचे दान. अनाथपिंडक दीक्षा घेतल्यानंतर एकदा तथागतांकडे आला. त्यांच्या उजव्या बाजूला आसनस्थ झाल्यावर तो म्हणाला, भगवान, आपणाला माहित आहे की धनसमृद्ध आणि शांतीपूर्ण अशा श्रावस्तीत मी वास्तव करत आहे. तिथे प्रसेनजित राजा अधिकार पदावर आहे. तिथे एक विहार बांधावा अशी माझी मनीषा आहे. आपण कृपा करून श्रावस्तीला यावे आणि विहाराच्या दानाचा स्वीकार करावा. तथागतांनी मूक राहून दानग्रहणाला संमती दर्शवली. निराधारांचा मित्र आणि अनाथांचा आश्रयदाता असा तो अनाथपिंडक घरी परतताना राजकुमार जेताचे हरित वटवृक्षकांनी आणि निर्मल जलप्रवाहांनी परिपूर्ण असलेले उद्यान त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्याने विचार केला, हे रमणीय स्थान तथागतांच्या भिक्खू संघासाठी योजलेल्या विहाराला अनुरूप आहे. आणि मग ते राजकुमाराकडे गेले आणि ते उद्यान विकत घेण्याची अनुज्ञा मागितली. राजकुमार ते उद्यान विकण्यास तयार नव्हता, कारण त्याचे त्याला फार मोठे मोल वाटे. प्रथमतः त्याने नकार दर्शवला, पण अखेरीस तो म्हणाला, या सर्व भूमीवर जर तू सुवर्णमुद्रा पसरवशील तरच फक्त मी तुला हे देईन. अनाथपिंडक आनंदित झाला आणि सुवर्णमुद्रा पसरवण्यास त्याने सुरुवात केली. पण जेत म्हणाला, तू तसदी घेऊ नकोस, मला जमीन विकायची नाही. पण अनाथपिंडकाने आग्रह धरला. त्याच्याशी वादावादी सुरू होऊन प्रकरण न्यायाधीशापर्यंत गेले. मध्यंतरी लोकात या असामान्य न्याय प्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि राजकुमाराच्या कानी पडणाऱ्या गोष्टीत अनाथपिंडकाच्या श्रीमंतीचे तसेच प्रामाणिकपणाची आणि निष्ठेची हकीकत आली. म्हणून त्याने त्याच्या योजनेची चौकशी केली. तथागतांचे नाव ऐकताच विहाराच्या संस्थापनेत भाग घेण्यास तो उत्सुक झाला आणि अर्ध्या सुवर्णमुद्रा स्वीकारून तो म्हणाला, जमीन तुझी आहे, पण वृक्ष माझे आहेत. तथागतांच्या दानात माझा हिस्सा म्हणून ते वृक्ष मी अर्पण करत आहे. विहाराचा पाया तयार झाल्यावर तथागतांच्या आदेशानुसार प्रमाणबद्ध असा भव्य विहार बांधण्यास त्यांनी प्रारंभ केला. अनुरूप अशा शिल्पकामाने
त्याला शोभिवंत करण्यात आले. त्या विहाराला जेतवन असं नाव दिलं गेलं आणि अनाथ पिंडकाने तथागतांना श्रावस्तीस त्याचे दान स्वीकारण्यासाठी पाचारण केलं. तथागत कपिलवस्तीहून श्रावस्तीला त्यासाठी आले. जेव्हा तथागतांनी जेतवनामध्ये प्रवेश केला तेव्हा अनाथ पिंडकाने पुष्पवर्षाव केला आणि सुगंधित धूप जाळला. सोन्याच्या झारीतून तथागतांच्या हातावर उदक सोडताना तो म्हणाला, अखिल जगतातील भिक्खू संघाच्या उपयोगासाठी हा जेतवन विहार मी आपणाला दान देतो आहे. तथागतांनी दानाचा स्वीकार करताना उत्तर दिलं, सर्व अमंगलावर विजय प्राप्त हो. या दानाने दात्याचे आणि अखिल मानवजातीचे कल्याण हो आणि सगळीकडे न्यायाचे वास्तव वर्धित हो. अनाथपिंडक हा तथागतांच्या 80 प्रमुख शिष्यांपैकी एक होता. त्याला प्रमुख धर्मदाता अशी पदवी होती. जीवकाचे दान. जेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा भिष्विकवर जीवक दिवसातून 2 वेळा त्यांच्याकडे जात असे. बिंबिसार राजाने दान केलेले वेळुवन फार दूर असल्याचे त्याला जाणवले. राजगृहात जीवकाच्या निवासानजीक त्याच्या मालकीचे आम्रवन नावाचे उद्यान होते. तिथे एक सर्वांग परिपूर्ण विहार बांधावा आणि आम्रवनासहित तथागतांना त्याचे दान करावे असं त्याला वाटलं. या कल्पनेने प्रेरित होऊन तो तथागतांकडे गेला आणि आपली इच्छा परिपूर्ण करण्याची त्याने तथागतांकडे अनुज्ञा मागितली. भगवंतांनी मूक राहूनच संमती दर्शवली. आम्रपालीचे दान. तथागत नादिकामध्ये राहिले असताना त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावेसे वाटले. त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हटलं, चल आनंदा, आपण वैशालीला जाऊया. बरं तर, संमती दर्शवून तथागतांना आनंद म्हणाला. नंतर महाभिक्खू संघासहित तथागत वैशालीकडे निघाले. तिथे आम्रपालीच्या आम्रवनात तथागत वास्तव्याला गेले. तथागत वैशालीला आले असून आपल्या आम्रवनात राहिले आहेत असं गणिका आम्रपालीला समजलं. तिथे पुष्कळ शासकीय वाहने मागवून त्यापैकी एकात स्वतः आरूढ होऊन वैशालीहून आपल्या परिवारासह ती आम्रवनाकडे निघाली. जिथपर्यंत रथ जाऊ शकला तिथपर्यंत ती रथातून गेली. मग खाली उतरून तथागत जिथे आहेत त्या स्थानापर्यंत पायाने चालत जाऊन त्यांच्या जवळ गेल्यावर तिने त्यांना अभिवादन केलं आणि एका बाजूला बसली. ती तशी बसल्यानंतर तथागतांनी तिला धर्मोपदेश केला. नंतर तथागतांना उद्देशून ती बोलली, भगवान, भिक्खू संघासहित उदयिक माझ्याकडे भोजनाला येतील काय? तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शवली. आपल्या आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला हे पाहताच आम्रपाली आपल्या आसनावरून उठली. तिनं भगवानांना तथागतांना अभिवादन केलं आणि नंतर प्रदक्षिणा घालून ती निघून गेली. वैशालीच्या लिच्छवींना समजलं की तथागत वैशालीला आले असून आम्रपालीच्या आम्रवनात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांना सुद्धा आपल्या घरी भोजनासाठी निमंत्रित करायचे असं त्यांनी ठरवलं आणि म्हणून बरीचशी शासकीय वाहने घेऊन प्रत्येकात एक एक जण आरूढ होऊन ते परिवारासह वैशालीला निघाले. आम्रपालीची आणि त्यांची परस्पर विरोधी दिशेने येताना गाठ पडली. त्या तरुण लिच्छवींच्या रथांना आम्रपालीचे रथ चाकाला चाक, आसाला आस आणि जूला जू असे जोराने घासत गेले. तेव्हा ते तिला म्हणाले, आम्रपाली, आमच्या रथांना अशी टक्कर तू देत निघाली आहेस का बरं? आम्रपाली म्हणाली, महाराज, आताच मी तथागतांना भिक्खू संघासहित उद्या भोजनाचे आमंत्रण दिले आहे. हे सौभाग्य तू आम्हाला प्रदान कर. तुला आम्ही 1,00,000 मोहरा देऊ. आम्रपाली म्हणाली, महाराज, वैशाली आणि इतर नियंत्रणाखालीचा प्रदेश जरी मला तुम्ही देऊ केलात ना तरी हा विक्रय मी करणार नाही. लिच्छवी हातवारे करत बोलले, या आम्रपालीने आम्हाला हरवलं आहे. आणि ते आम्रपालीच्या आम्रवनाच्या दिशेने निघून गेले. आपल्यावर कुरघोडी झाली आहे हे जाणूनही तथागतांना भेटून फेरविचाराने त्यांच्याकडून आपल्या आमंत्रणाचा अग्रक्रम मिळावा या आशेने ते आम्रपालीच्या आम्रवनात गेले. लिच्छवी दुरून येतानाच बघून तथागत भिक्खूंना म्हणाले, आपल्यापैकी ज्या कुणी कधी देव पाहिले नसतील त्यांनी या लिच्छवींकडे पाहावं, या लिच्छवींच्या समुदायाकडे पाहावं आणि तुलनेने त्यांचं निरीक्षण करावं. हे परलोकातील जणू देवच आहेत. रथ जाऊ शकतील तिथपर्यंत गेल्यावर लिच्छवी रथातून खाली उतरले आणि तथागत आसनस्थ होते त्या ठिकाणी जाऊन नम्रतेने त्यांच्या शेजारी ते बसले. नंतर तथागतांना उद्देशून ते बोलले,
तथागतांनी भिक्खू संघासह उदयीक आमचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारून आमच्यावर कृपा करावी. तथागत म्हणाले, हे लिच्छवी जन हो, उद्याच्या भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपालीला आधीच शब्द दिला आहे. आम्रपालीने आपल्याला हरवल्याची लिच्छवींची आता खात्री पटली. तथागतांचे आभार मानून आणि त्यांच्या वचनाला मान्यता दर्शवून ते आपल्या आसनावरून उठले आणि तथागतांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालून ते निघून गेले. रात्र होताच गणिका आम्रपालीने आपल्या प्रासादात साखर भातादी मिष्टान्ने तयार करून ती तथागतांना म्हणाली, महाराज, वेळ झाली आहे, भोजन तयार आहे. पहाटे वस्त्र परिधान केलेल्या तथागतांनी आपले उत्तरीय भिक्षापात्र घेतले आणि भिक्खू संघासह आम्रपालीच्या प्रासादात ते निघून गेले. त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते बसले. मग आम्रपालीने त्यांना आणि भिक्खूंना साखर भात आणि मिष्टान्ने वाढली आणि पोटभरे तो त्यांना जातीने आग्रह केला. भोजन संपल्यावर तथागतांनी आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले. आम्रपाली नंतर त्यांच्या शेजारी चौरंग ठेवून त्यावर बसल्यावर त्यांना उद्देशून म्हणाली, भगवान, आपणाला आणि आपल्या भिक्खू संघाला माझे उद्यान मी अर्पण करते आहे. तथागतांनी त्या दानाचा स्वीकार केला आणि धर्मोपदेश केल्यानंतर तथागत तिथून निघून गेले. विशाखाची दानशूरता. विशाखा ही श्रावस्तीची धनिक महिला होती. तिला बरीच मुलं आणि नातवंड होती. जेव्हा तथागत श्रावस्तीमध्ये राहत होते तेव्हा त्यांच्या निवासस्थानाशी विशाखा आली आणि तथागतांना तिने भोजनाचे आमंत्रण दिले. तथागतांनी भोजनाचे आमंत्रण स्वीकारले. त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळीही सारखा पाऊस पडत होता. भिक्खूने अंग ओले राहू नये म्हणून आपली चिवरं काढून ठेवली आणि आपल्या उघड्या देहावर पाऊस पडू दिला. दुसऱ्या दिवशी तथागतांचे भोजन संपल्यावर त्यांच्याजवळ बसून विशाखा त्यांना म्हणाली, भगवान, मला आपल्याकडून 8 वर हवे आहेत. भगवंत म्हणाले, विशाखा, वर कोणते आहेत हे समजल्यापासून तथागत वर देऊ शकत नाहीत. विशाखा म्हणाली, मी मागणार आहे ते वर उचित आणि निरुपद्रवी असेच आहेत. तथागतांनी अनुज्ञा देताच विशाखा बोलली, भगवान, आयुष्यभर वर्षाकालात भिक्खू संघाला चिवरे द्यावीत अशी माझी मनीषा आहे. तसंच विहारात दाखल होणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या भिक्खूंना आणि आजारी तसंच त्यांची सेवा करणाऱ्या भिक्खूंना भोजन द्यावे. आजारी भिक्खूंना औषध आणि भिक्खू संघाला खीर तसंच भिक्खुणींना स्नानासाठी वस्त्र पुरवावीत अशी माझी इच्छा आहे. तथागत म्हणाले, पण विशाखा, तथागतांकडून हे अष्टवर मागण्यात तुझा काय हेतू आहे? आणि विशाखा बोलली, भगवान, मी सेविकेला आज्ञा केली की जा आणि भोजन तयार आहे असं भिक्खू संघाला सांग. माझी सेविका त्याप्रमाणे गेली, पण ती विहारात पोहोचली तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे भिक्खूंनी आपापली वस्त्र उतरवून ठेवली असल्याचे तिच्या नजरेस आले. तिला असं वाटलं की ते भिक्खू नसून पावसात देह भिजवून घेणारे कुणीतरी नग्न तपस्वी आहेत, म्हणून ती पुन्हा परतली. तिची समजूत घालून मला पुन्हा तिला पाठवणे प्राप्त ठरले. भगवान, नग्नता अपवित्र आणि किळसवाणी असते. यामुळे संघाला आजन्म वर्षावासास उपयुक्त अशी वस्त्र द्यावी अशी मी इच्छा प्रकट केली. माझ्या दुसऱ्या वराबद्दल सांगायचं म्हणजे दुरून येणारे भिक्खू सरळ मार्ग अपरिचित असल्यामुळे आणि भिक्षा उपलब्ध होईल असं गाव माहीत नसल्यामुळे भिक्षा मिळवताना वाटेत ते थकून जातात. भगवान, त्यामुळेच विहारात येणाऱ्या भिक्खूंची आजन्म भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे. तिसरं म्हणजे बाहेर जाणारा भिक्खू भिक्षा मिळताच कदाचित मागे पडेल किंवा जाण्याच्या ठिकाणी उशिरा पोहोचेल. साहजिकच मार्ग काटता काटता तो थकून जाईल. चौथं म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक अन्न मिळालं नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्यात त्याचा अंतही होईल. पाचवं म्हणजे रुग्णाची सेवा करणाऱ्या भिक्खूला बाहेर जाऊन भिक्षा मिळवण्यास सवड मिळणार नाही. सहावे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक औषध प्राप्त झाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्यात त्याचा अंतही होईल. सातवं म्हणजे भगवान, आपण खिरीची प्रशंसा केली आहे की तिच्यामुळे बुद्धी तल्लख होते, भूक तहान शमते, निरोगी माणसाला ती पौष्टिक आणि रुग्णाला पथ्यकारक ठरते. म्हणून आजन्म संघाला खीर पुरवावी अशी माझी मनीषा आहे. आणि शेवटचं म्हणजे भगवान, अचिरावती नदीत भिक्खुणी गणिका समवेत
विवस्त्र अवस्थेत तटापाशी स्नान करत असतात. गणिका त्यावेळी त्यांना खिजवतात आणि बोलतात, तारुण्यात पावित्र्य राखण्यात काय फायदा, वृद्धापकाली पावित्र्य राखा म्हणजे दोन्ही साधेल. भगवान, नग्नता ही स्त्रीच्या बाबतीत अपवित्र, किळसवाणी आणि तिटकारा आणणारी गोष्ट ठरते. माझ्या वर मागण्याचे हे प्रयोजन आहे. तथागत म्हणाले, पण विशाखा, तथागतांकडून हे 8 वर मागण्यात तुझा स्वतःचा काय लाभ आहे? विशाखा म्हणाली, वर्षावासासाठी ठिकठिकाणी राहणारे भिक्खू तथागतांना भेटण्यासाठी श्रावस्तीत येतील आणि तथागतांकडे आल्यावर ते विचारतील, अमुक अमुक भिक्खू निधन पावला, आता त्याला गती मिळेल. त्यावर जशी गती असेल त्याप्रमाणे तथागत सांगतील, त्याला मार्गफल प्राप्त झाले आहे किंवा त्याला निर्वाण प्राप्त झाले आहे किंवा त्याला अहरतत्व प्राप्त झाले आहे. आणि मग मी त्यांच्यापाशी जाऊन त्यांना विचारेन की प्रस्तुत भिक्खू श्रावस्तीत पूर्वी आले होते काय, आणि त्यांचा होकार मिळाला तर मला जाणवेल की नक्की वर्षावासासाठी त्याला चिवरे प्रदान झाली असतील किंवा बाहेर जाणाऱ्या अथवा आत येणाऱ्या त्या भिक्खूला भोजन मिळाले असेल किंवा त्या रुग्णाईताला किंवा त्याची सेवा करणाऱ्याला अन्न मिळाले असेल किंवा त्याला आजारपणात औषधं आणि खीर सतत मिळाली असेल. आणि मग माझ्या मनाला प्रसन्नता वाटेल आणि प्रसन्नतेमुळे मला आनंद प्राप्त होईल आणि आनंदामुळे सगळ्या देहाला शांती प्राप्त होईल. शांतीच्या प्राप्तीने सुखकर तृप्तीचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभूतीने माझ्या हृदयात शांती निर्माण होईल. एक प्रकारे माझ्या नैतिक सामर्थ्याचा किंवा सप्तसंबोधीचा उपयोग केल्यासारखे होईल. भगवान, हे 8 वर मागण्यात माझा हा लाभ होणार आहे. त्यावर तथागत म्हणाले, विशाखे, हे फार बरे आहे. हे फार बरे की हे लाभ ध्यानात घेऊन तू हे 8 वर मागितलेस. जे पात्र आहेत त्यांना दान करणं हे सुपीक फल देणाऱ्या मातीत सुबीज पेरण्यासारखं आहे. उलट हे रोगलोभादी मनोविकाराच्या अधीन आहेत त्यांना दान करणं हे खराब भूमीत बीज पेरल्यासारखं आहे. दानाचा स्वीकार करणाऱ्यांचे मनोविकार गुणविकासात कुंठित करून टाकतात. त्यानंतर तथागतांनी या शब्दात विशाखाचे आभार मानले. शीलसंपन्न उपासिका श्रद्धायुक्त मनाने आणि निस्वार्थी वृत्तीने जे काही दान देईल ते दिव्य, दुःखदायक आणि सुखकर ठरेल. अपवित्रता आणि कलंक यापासून मुक्त असलेल्या मार्गाने जीवन कंठित असताना सुखी जीवन तिला प्राप्त होईल. सत्प्रवृत्तीमुळे तिला सुख मिळेल आणि तिच्या दातृत्वाने तिला आनंद प्राप्त होईल. विशाखाने पूर्वराम विहार संघाला दान दिला आणि उपासिकांमध्ये व्यवस्थापिका होण्याचा बहुमान तिला लाभला.